श्रोत्यानो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 29व्या अध्यायाच्या 11 वचनांपासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये पाहिले होते की कशा प्रकारे याकोबाने राहेलच्या मेंढरांना पाणी पाजले. 11वं वचन आम्हाला सांगतं, मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला. याकोबाने फार दूरचा व खडतर प्रवास केला होता. आपले घर सोडल्यानंतर हा एकाकी व कष्टप्रद प्रवास आणि त्यात अनुभवास आलेले कठीण प्रसंग, घरातल्या कटू आठवणी, बहुधा आपल्या वडिलांचे पक्षपाती वागणे, हे सर्व त्याने आपल्या मनात साठवले होते. हारानात आल्यावर तेथे जे मेंढपाळ त्याला भेटले त्यांच्याशी तो अशा प्रकारे बोलला की तो त्यांना जणू फार दिवसांपासून ओळखत आहे. आणि नंतर त्याने त्या विहिरीवरचा धोंडा दूर केला, राहेलीच्या मेंढरांना पाणी पाजले आणि एथवर त्याने आपल्या भावनांना आवर घातला. पण आता आपण आपल्या आप्तस्वकीयांना भेटत आहोत. आपले लोक आपल्याला सापडलेले आहेत. एक सुरक्षितता आपल्याला प्राप्त झाली आहे आणि आता कशाचे भय धरण्याचे कारण नाही, ही जाणीव व राहेलीच्या भेटीपूर्वी मनात साठवलेले दुःख याने त्याला भरून आले आणि तो रडला. त्याचे हे वागणे तिला विक्षिप्तच वाटले असणार, पण याकोबाने लगेच तिला आपली ओळख सांगितली. 12वं वचन सांगतं, याकोबाने राहेलीस सांगितले की मी तुझ्या बापाचा आप्त रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापास हे कळविले. लक्षात घ्या की येथे याकोबाने तिला आपण तिच्या बापाचा भाऊ असल्याचे सांगितले. हिब्रू भाषेत आज आपण जसे काही नात्यात फरक करतो तसे फरक केल्या जात नाहीत. याकोब राहेलीच्या बापाचा भाचा म्हणजे तिचा आत्तेभाऊ होता. येथे इतिहासाची पुनरावृत्ती झालेली दिसते. अनेक वर्षांपूर्वी अब्रामाचा सेवक आपल्या धन्याच्या पुत्रासाठी इजाकासाठी वधू शोधायला अशाच प्रकारे हारानात आला होता आणि विहिरीजवळ अशाच प्रकारे रिबकेची व त्याची भेट झाली होती. आणि रिबकेने धावत जाऊन आपल्या घरात त्याच्याविषयीचे वर्तमान सांगितले होते. तेव्हा तिचे बोलणे ऐकून लाबान जसा धावत बाहेर त्या अनोळखी माणसाला भेटायला आला, तसाच तो आता राहेलीचे बोलणे ऐकून याकोबाला भेटायला धावत बाहेर आला. 13वं वचन पुढे आम्हाला सांगतं, 29वा अध्याय 13वे वचन. लाबानाने आपल्या भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले, तेव्हा तो धावून त्यास सामोरा गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानास सर्व वृत्तांत कथन केला. लाबानाने याकोबाला भेटण्याची बरीच उत्सुकता दाखवली. प्रेमाने व उत्साहाने त्याला घरी नेले आणि याकोबाने त्याला या सर्व गोष्टी म्हणजे त्याची लबाडी, त्याच्या वडिलांचे, आईचे व भावाचे वागणे आणि तो विशेष आशीर्वाद हे सर्व मोकळेपणाने सांगितले. मला वाटतं श्रोत्यानो की याकोब जरी चतुर होता आणि त्याने धाडसाने एवढ्या लांबचा प्रवास एकट्याने केला, तुम्हाला माहीत आहे का की तो त्याच्या सर्व आयुष्यात आपले घर सोडून कधी राहिला नव्हता. आता त्याने खूप साहस व धाडस दाखवले असले तरी त्याच्या अंतःकरणात कोठेतरी कोमलता होती. नाहीतर तो राहिलेला पाहून रडला नसता. त्याचे मन एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखे कठीण नव्हते. एखाद्या स्वतःला शहाणे समजणाऱ्या आणि मोठ्या धूर्तपणा करणाऱ्या आजच्या तरुणासारखाच तो होता. त्याच्यामध्ये चातुर्य असले, कुशाग्र बुद्धी असली तरी भोळेपणा, मनमोकळेपणाही होता. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर तो जगाच्या व्यवहाराच्या बाबतीत कच्चा बच्चा होता. आणि म्हणूनच आपला मामा लाबान कसा आहे, तो आपल्या बोलण्यावरून आपली काय परीक्षा करेल, त्यामुळे आपल्याला कसा वागवेल याचा त्याने काही एक विचार केला नाही. मामाने प्रेम दाखवले, त्याला घरी नेले, यावरूनच याकोब भारावून गेला आणि घरामध्ये जे सर्व घडले होते आणि त्याने स्वतः जे केले ते सर्व मोकळेपणाने सांगून टाकले. पण श्रोत्यानो, त्याच्या या पारदर्शक स्वभावाचा फायदा लाबानाने नंतर घेतला आणि ते आपण लवकरच पाहणार आहोत. 14वं वचन. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, होय, तू खरोखर माझ्या हाडामासाचा आहेस. याकोब त्याचपाशी महिनाभर राहिला. लाबानाने ओळखले की हा आपल्या बहिणीचाच मुलगा आहे आणि त्याने त्याची काळजी घेतली. श्रोत्यानो, मघाशी मी आपणाला अब्रामाचा सेवक व रिबेका यांची विहिरीजवळची भेट व याकोब व राहेल यांची विहिरीजवळची भेट यांच्यातले साम्य सांगितले. पण या भेटीमध्ये एक मोठा फरक होता.
तो फरक म्हणजे जेव्हा अब्रामाच्या सेवकाने ओळखले की हीच तरुणी त्याच्या धन्याच्या पुत्राची नियोजित वधू आहे, तेव्हा त्याने तिला सोन्याची नथ आणि सोन्याच्या 2 बांगड्या दिल्यात. त्यानंतर त्याला जेव्हा बथुवेलाच्या म्हणजे रिबकेच्या वडिलांच्या घरी बोलावण्यात आले आणि त्याने त्यांना आपली मागणी सादर केली, त्यांनीही त्या मागणीला मान्यता दिली, तेव्हाही अब्रामाच्या सेवकाने सोन्याचे व रुपयाचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिले आणि तिचा भाऊ व तिची आई यांनाही मौल्यवान वस्तू दिल्यात. लाबानाने जेव्हा प्रथम रिबकेच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या पाहिल्या व ती नथ पाहिली आणि तिचे बोलणे ऐकले, तेव्हा तो धावत अब्रामाच्या सेवकाला भेटायला बाहेर आला. आता अनेक वर्षांनी त्या श्रीमंत घराण्यात दिलेल्या बहिणीचा मुलगा त्याच्या घरी आला होता, पण तो अगदीच रिकाम्या हाताने आला होता. त्याने राहेलसाठी काही भेटवस्तू आणली नव्हती की त्याच्याजवळ स्वतःच्या उपजीविकेचे काही साधनही नव्हते. आपली बहीण व मेहुणा यांनी आपल्या मुलाला माझ्याकडे पाठवले खरे, पण अगदीच हात हलवत असा व्यवहारी विचार लाबानाच्या मनात नक्कीच आला होता. त्यात याकोबाने सर्व सांगून स्वतःचे गुणदोषही नकळत उघड केले होते. आणि अशा तरुणाला फुकट पोसणे लाबानासारख्या लोभी व धूर्त माणसाला शक्य नव्हते. त्यात याकोबाचे लक्ष आपल्या धाकट्या मुलीकडे आहे हेही त्याच्या लक्षात आले असणार. त्याने आता काय युक्ती केली पहा श्रोत्यानो. 15वं वचन सांगतं, त्यानंतर लाबान त्यास म्हणाला, तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावी की काय? तुझे वेतन काय ते मला सांग. त्याने याकोबाशी व्यवहारी भाषेत बोलणे केले. याकोबाने त्याच्याकडे फुकटात राहू नये, काहीतरी काम करावे असा या प्रश्नामागचा हेतू होता. 16 आणि 17 वचने. लाबानास 2 मुली होत्या. वडील मुलीचं नाव लेया व धाकटीचं नाव राहेल. लेयाचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांधेने सुरेख व दिसावयास सुंदर होती. याकोबाची नजर सुरुवातीपासूनच राहेलीवर होती असे म्हणायला हरकत नाही. आपल्या मामाच्या प्रश्नाचे उत्तर देऊन तो काय म्हणाला ते आपण आता 18व्या वचनातून वाचूया. याकोबाची राहेलीवर प्रीती बसली होती म्हणून तो म्हणाला, आपली धाकटी मुलगी राहेल हिचसाठी मी 7 वर्षे आपली चाकरी करीन. श्रोत्यानो, त्या काळामध्ये त्या प्रदेशात वधूसाठी वराने हुंडा किंवा किंमत मोजून देण्याची प्रथा होती आणि वस्तूंच्या स्वरूपात किंवा कामाच्या मोबदल्याच्या स्वरूपात हा हुंडा देण्यात येई. कामाचा 7 वर्षांचा मोबदला हे वधूसाठी योग्य अशी किंमत समजल्या जाई. अशा प्रकारचा हुंडा वराकडून घेण्याने वधू पक्षाला 2 गोष्टींची खात्री मिळत असे. एकतर वर आपल्या वधूला सोडून भ्रमर वृत्तीने दुसऱ्या मुलीकडे आकर्षित होणार नाही, तिला सोडून दुसऱ्या मुलीकडे जाणार नाही, आणि दुसरी गोष्ट ही की अशी किंमत मोजल्याने त्याला घटस्फोट घेणे सोपे जात नसे. वधूला विकत घेण्याची ही प्रथा मला वाटतं फार फायद्याची असावी. आपल्या देशात मात्र उलटीच प्रथा आहे आणि त्यामुळे वराला वधूपक्षाने हुंडा देऊन विकत घेतले तरी तो तिचे जे हाल करायचे ते करतोच. त्याला बायकोची किंमत वाटत नाही, त्याला तिने दिलेल्या हुंड्याची किंमत वाटते. त्याचा लोभीपणा वाढतो, त्याच्या आईवडिलांचा आधाशीपणा वाढतो आणि आपल्या सुनेने माहेरून पैसा, सोने, वस्तू आणतच राहाव्यात अशी अपेक्षा ते करतात. आणि असल्या लोभी व स्वार्थी पद्धतीमुळे हुंडा बळीचे प्रमाण आमच्या देशामध्ये फार आहे. श्रोतानो, अनेक ठिकाणी इतका पैसा मागितला जातो की मुलगी जर गरीब आहे आणि तिचे आईवडील गरीब आहेत तर ते ती मागणी पूर्ण करू शकत नाहीत आणि त्याचा जाच मुलीला सहन करावा लागतो. याकोबाने लाबानाला सांगितले, तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी 7 वर्षे तुझी चाकरी करीन. याकोबाचे हे उत्तर लाबानाच्या फायद्याचेच होते, कारण तो याकोबाला सहजासहजी राहेल देणार नव्हता आणि त्याला दृष्टीने आधू असलेल्या लेयाचाही विचार करायचा होता. 19 आणि 20 वचने पुढे सांगतात, यावर लाबान म्हणाला, ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे, तू मजपाशी राहा. तेव्हा याकोबाने राहेलीसाठी 7 वर्षे चाकरी केली. तिजवर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली. याकोबाचे राहेलवर खरोखर मनापासून प्रेम होते. 7 वर्षे लाबानाची फुकट चाकरी करणे ही सोपी गोष्ट नव्हती.
पण ही 7 वर्षे याकोबाला तिच्यावरल्या प्रीतीमुळे थोडक्या दिवसांसारखी वाटली. जरी 7 वर्षे तो तिच्याशी लग्न करू शकला नाही आणि तरीही तिच्या सहवासाचा आनंद तो लुटू शकला, यावरून त्याचे तिच्यावरचे प्रेम निर्मल होते आणि त्याला तिच्याविषयी आदर व आस्था वाटत होती हे सिद्ध होते. जसा एसाव असंयमी होता तसा याकोब नव्हता. आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी तो संयमाने वाट पाहू शकत होता आणि त्याचे प्रेम टिकून राहणारे असे होते. करिंथकरास पहिले पत्र 13व्या अध्यायामधली प्रेमाविषयीची व्याख्या सांगते की प्रीती सहनशील आहे, उपकारक आहे, सर्व संबंधाने धीर धरते. श्रोत्यानो, अशा प्रकारची याकोबाची राहेलवरची प्रीती होती. कदाचित याकोबाला राहेलमध्ये आपल्या आईची जाणीव झाली असणार. त्या दोघांमधले हे दृढ आणि संयमी प्रेम एका स्थिर विवाहाचा पाया होते. माझ्या प्रिय श्रोत्यानो, आपणाला माहीत आहे का की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यावर आणि माझ्यावर अशाच प्रकारचे निष्कपट, निस्वार्थी, सहनशील प्रेम केले आहे आणि त्याने तुमच्या आणि माझ्यावरची आपली प्रीती व्यक्त करण्यासाठी आपले रक्त सांडवले आहे. तुमच्या व माझ्या पापांमुळे ठरलेली आमच्यावरची मरणदंडाची शिक्षा त्याने स्वतः भोगली आणि त्याने आमच्याकरिता त्या वधस्तंभावर प्राण दिला. खरोखर त्याचे प्रेम निस्वार्थ, निष्कपट आणि निर्मल असे प्रेम होते आणि आज सुद्धा तो आमच्यावर प्रीती करतो. एकदा एका तरुणाने एका अतिशय सुंदर तरुणीचा सारखा पाठलाग केला. एक दिवस त्याने तिला गाठून तिचा अनुनय केला आणि तिला सांगितले, माझे तुझ्यावर फार फार प्रेम आहे. तू चंद्रासारखी शीतल आणि सूर्यासारखी तेजस्विनी आहेस. तुझे सौंदर्य अवर्णनीय आहे आणि या संपूर्ण जगामध्ये तुझ्यासारखी देखणी तरुणी कोणी नाही आणि मी तुझ्याशिवाय इतर कोणत्याही तरुणीकडे कधी पाहणारही नाही. यावर त्या तरुणीने क्षणभर विचार करून म्हटले, खरंच? परंतु मला वाटतं तुमच्या मागून जी येत आहे ती माझी धाकटी बहीण माझ्यापेक्षा कितीतरी अधिक सुंदर आहे. असे तिने म्हणताच या तरुणाने झटकन मागे वळून पाहिले. तेथे कोणी एक नव्हते आणि तो दावा करीत असलेली निष्ठा किती दुबळी आहे हे लक्षात येताच ती तरुणी तेथून निघून गेली. श्रोत्यांनो, याकोबाचे राहेलवरचे प्रेम असे दुबळे, कमकुवत नव्हते. ते स्थिर, संयमी, निष्कपट आणि सुंदर असे होते. आता आपण 21 आणि 22 ही वचने वाचूया. 29 अध्याय 21 आणि 22 वचने. नंतर याकोब लाबानास म्हणाला, आता माझी मुदत भरली आहे. माझी बायको मला द्या, म्हणजे मी तिचपाशी जाईन. मग लाबानाने तिथल्या सर्व लोकांस जमवून मेजवानी दिली. जरी याकोबाला ते चाकरीचे सप्तक संपल्यानंतर राहेलशी विवाह करण्याची घाई होती, तरी लाबानाला तशी काही घाई नव्हती आणि म्हणून याकोबालाच पहिले पाऊल उचलावे लागले. लाबानाने तेथल्या मनुष्यांना बोलावून जेवणावळ केली. ही लग्नाची पद्धत काहीशी वेगळी होती. एखाद्या धार्मिक विधीचा येथे उल्लेख नाही आणि संपूर्ण समारंभात पुरुषांचे वर्चस्व आम्हाला दिसते. 23 ते 26 वचने पहा. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेया हिला त्याचकडे आणले. तेव्हा तो तिचपाशी गेला आणि लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेया हिची दासी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तो ती लेया. मग तो लाबानास म्हणाला, आपण मजशी हे काय केले? मी राहेलसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसविले? त्यास लाबान म्हणाला, वडील मुलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. श्रोत्यानो, त्या काळामध्ये वधूला बुरख्यामध्ये ठेवीत. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत याकोबाच्या लक्षात आले नाही की लाबानाने त्याचा विवाह त्याच्या आवडत्या राहेलशी करून दिला नाही, तर लेयाशी, तिच्या मोठ्या बहिणीशी करून दिला आहे. ही तर फार मोठी फसवणूक होती आणि याकोबाकरिता धक्कादायक होती. आपल्याला फसविण्यात आले आहे याची त्याला जाणीव झाली. या प्रसंगी त्याला आपल्या कृत्याची आठवण आली की नाही, मला माहिती नाही, पण हे खरे आहे की त्याने आपल्या वडिलांची अशाच प्रकारे फसवणूक केली होती. तो ज्येष्ठ नसताना ज्येष्ठ असल्याचे सांगून त्याने आपल्या वडिलांपासून विशेष आशीर्वाद हडप केले होते. आता त्याला लाबानाच्या धाकट्या मुलीशी विवाह करण्याची अपेक्षा असताना
त्याचा विवाह लाबानाच्या धाकट्या मुलीशी करून देण्यात आला. पवित्र शास्त्र सांगते श्रोत्यानो की ज्या गोष्टीची आम्ही पेरणी करतो त्याचीच कापणी आम्हाला करावी लागते. याकोबाला त्याच्या लबाडीचे प्रतिफळ आपल्या आईच्या भावाकडून अशा प्रकारे मिळाले होते. परमेश्वराने त्याला अब्राहामाचा आशीर्वाद दिला होता आणि त्या आशीर्वादाची परिपूर्ती होण्याआधी याकोबाला अनेक गोष्टी शिकाव्या लागणार होत्या. आणि जसे रुपे गाळण्यात येते तसे परमेश्वर याकोबाला गाळणार होता, शुद्ध करणार होता. लाबानाने त्याच्याशी केलेली ही लबाडी त्या शिक्षणाचा एक भाग होती आणि प्रत्येकाला त्याच्या पापाचे फळ भोगावे लागते हे याकोब आता शिकत होता. आपल्या अशा फसवणुकीचा जाब याकोबाने लाबानाला विचारणे साहजिक होते, परंतु धूर्त लाबानाचे उत्तर आधीच तयार होते. त्याने याकोबाला लग्नाविषयी बोलणी करताना एक महत्वाची गोष्ट सांगितलीच नव्हती. ती त्याने योग्य संधीसाठी राखून ठेवली होती. आता याकोबाने त्या फसवणुकीविषयी प्रश्न करताच लाबानाने ती गोष्ट सांगून आपल्या कृत्याचे समर्थन केले. तो याकोबाला म्हणाला, प्रथम जन्मलेच्या आधी धाकटीला देणे हे आमच्याकडे करीत नाहीत. म्हणजे वडील मुलीचे धाकट्या मुलीनंतर विवाह करण्याची प्रथा आमच्यात नाही. मी तर या प्रथेनुसार तुला माझी मोठी मुलगी करून दिली. याकोब या परिस्थितीत अगदी असहाय्य होता. एकतर लाबानाने हा विवाह त्याच्या समाजाच्या पुरुषांना जेवणावळ करून दिला होता आणि त्या सर्वांविरुद्ध पाऊल टाकण्याचे धाडस याकोब करू शकत नव्हता. त्यात राहेलसाठी हे सर्व सहन करणे क्रमप्राप्त होते. लाबानाला त्याची चाकरी 7 वर्षे फुकटात मिळाली होती आणि आणखी 7 वर्षे याकोबाने फुकटात चाकरी करावी हे लाबानाच्या फायद्याचेच होते. तो पुढे याकोबाला काय म्हणाला ते आपण 27व्या वचनातून वाचूया. हा सप्ताह पुरा होऊ दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी 7 वर्षे माझी चाकरी करावी लागेल. लाबानाला पक्के माहीत होते की याकोबाचे मन राहेलवर बसलेले आहे आणि तो तिला प्राप्त करण्यासाठी आणखी 7 वर्षे त्याच्याजवळ सहज चाकरी करेल. 2 बहिणींशी एकाच व्यक्तीने विवाह करण्याला नंतर मोशेच्या नियमशास्त्रात मनाई करण्यात आली, परंतु हारानात ही प्रथा प्रचलित असल्याचे आम्हाला दिसते. आता याकोबाचे 2 विवाह झालेत आणि लवकरच त्यामुळे तो कठीण परिस्थितीत सापडणार होता. 28वं वचन, याकोबाने तसे केले आणि तिचा सप्ताह पुरा केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली. श्रोत्यानो, याकोबाच्या पहिल्या विवाहाविषयी म्हणजे लेया बरोबरच्या विवाहाविषयी लेया आणि राहेल यांना काय वाटले याची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली नाही. स्पष्ट आहे की हारानातली संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती होती आणि तेथे बायकांना काय वाटते, त्यांची काय इच्छा आहे याचा विचार केला जात नव्हता. याकोबाची फसवणूक होत आहे हे राहेलला शेवटपर्यंत माहीत होते की नाही समजत नाही, आणि माहीत असले तरी ती आपल्या बापासमोर काही बोलू शकत नव्हती. या फसवणुकीमुळे याकोब कदाचित आपला विचार सोडून लेयाला घेऊन आपल्या बापाच्या घरी निघून जाईल असा एक असुरक्षिततेचा विचारही तिच्या मनात येऊन गेला असेल. पण याकोबाचे तिच्यावरचे प्रेम निश्चल व स्थिर होते आणि त्याने तिच्याकरिता आणखी 7 वर्षे लाबानाची चाकरी करण्याचा निर्णय घेतला. 29 ते 32 वचने सांगतात, लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली. तो राहेलीपाशीही गेला. लेयापेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती म्हणून त्याने आणखी 7 वर्षे त्याचपाशी राहून त्याची चाकरी केली. परमेश्वराने पाहिले की लेया नावडती आहे म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांज राहिली. लेया गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव तिने रौबेन ठेविले. ती म्हणाली, परमेश्वराने माझ्या दुःखाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा मजवर प्रीती करील. हे जे घडत होते ते सर्वज्ञानी देवाच्या नजरेतून सुटले नाही. आमचा परमेश्वर न्यायी आणि सर्वज्ञानी आहे. तो आमचे वागणे, आमच्या घरातल्या हालचाली, आमची मनस्थिती, आमची कुचंबना सर्व काही जाणतो आणि पाहतो. आम्ही त्याला ओळखत असू किंवा नसू, परंतु आमच्याकडे त्याची दृष्टी लागलेली असते. श्रोतांनो, जर आपण अजून येशू ख्रिस्ताकडे त्याच्याकडे आलेला नसालही, परंतु लक्षात ठेवा की तो तुमचा निर्माणकर्ता आहे. त्याला तुमच्याविषयी आस्था आहे. तो तुमच्यावर प्रीती करतो आणि
तो अनेकदा तुम्ही त्याला काही न मागता तुमच्या मागण्या पूर्ण करतो. आज आपण ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत त्याच्याजवळ या. ख्रिस्ताद्वारे आपला संबंध त्याच्याशी स्थापित करा आणि त्याला आपला उद्धारकर्ता, तारणारा म्हणून स्वीकार करा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.